उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि सामूहिक बलात्काराचे आरोपी गायत्री प्रजापती यांना अखेर अटक करण्यात आली आहे। 27 फेब्रुवारीपासून गायत्री प्रजापती फरार आहेत। तर अमेठी मतदारसंघातून प्रजापतींनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, पण बलात्काराच्या आरोपावरती ते फरार होते इतके दिवस। मात्र त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, काय अधिक माहिती आहे? बिलकुल, गायत्री प्रजापती हे समाजवादी पार्टीकडून निवडून आले होते आणि मंत्री सुद्धा झाले होते। मात्र हा अमेठीच्या मतदारसंघामधून निवडून आले होते आणि या ठिकाणी काही दिवसापूर्वी घटना घडली होती, गँगरेप झाला होता। त्यामध्ये गायत्री प्रजापती यांच्यावर आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आले होते। मात्र पोलिसांनी या संदर्भाची दखल घेतली नव्हती, म्हणून जे विक्टीम आहेत, पीडित जे आहेत, ते कोर्टामध्ये गेले होते आणि सुप्रीम कोर्टाने अखेर या संदर्भात एफआयआर नोंदवण्यासाठी सांगितलं होतं। एफआयआर नोंदवण्यात आला होता ज्यावेळेस या संपूर्ण निवडणुकीचं वातावरण होतं, त्याचवेळी एफआयआर नोंदवण्यात आला होता आणि एफआयआर नोंदवल्यानंतर आता पोलिसांना कारवाई करणं गरजेचं आहे। त्यामुळे गायत्री प्रजापती यांना आज लखनौ येथून अटक करण्यात आलेली आहे। संपूर्ण अगोदर चौकशी केली जाईल, विचारपूस केली जाईल, डॉक्टरांकडून तपासणी केली जाईल आणि जे आरोप लावलेले आहेत बलात्काराचे त्यामध्ये काही तथ्य आहे का याची माहिती घेतली जाणार आहे। त्यामुळे गायत्री प्रजापती यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि एकंदरीतच समाजवादी पार्टीतील मंत्री असल्यामुळे समाजवादी पार्टीच्या सुद्धा अडचणी वाढलेल्या आहेत। नक्कीच, तर प्रजापतींची आता चौकशी होणार आहे। धन्यवाद रामराजे सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय की 27 फेब्रुवारीपासून बलात्काराच्या आरोपावरून ते फरार होते। उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रजापती यांना आज अटक करण्यात आली आहे। सामूहिक बलात्काराचा त्यांच्यावर आरोप आहे आणि या संदर्भात आता त्यांची चौकशी होणार आहे। एकूणच त्यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।